नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन, माघ वद्य सप्तमी ही महाराजांच्या प्रगट दिनाची तिथी आणि श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन यावर्षी 8 फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्ताने घरोघरी पारायणाची सुरुवात झाली असून जे श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांनी 21 दिवसाचं, 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं पारायण हे करतात. नामस्मरण करणे, लिखित नामस्मरण हे सगळं काही श्री गजानन भक्तांचा प्रगट दिनाच्या निमित्ताने कार्य हे चालू असते. आणि ज्यांना समजा आता 21 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांचं सुरू झालं असेल, आता आपल्याजवळ 7 दिवस आहेत, म्हणजे 1 वीक आपल्याकडे आहे. तर या आठवड्यामध्ये जो शेवटचे जे दिवस असतात, शेवटचा जो सप्ताह असतो प्रगट दिनाच्या अगोदरचा, तो अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामध्ये आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपण महाराजांचं पारायण करावं, नामस्मरण करावं. त्यासोबतच महाराजांचे स्तोत्र असेल, अष्टक असेल, बावन्नी असेल, महाराजांची आरती असेल, या 7 दिवसामध्ये तरी करण्याचा नक्की प्रयत्न करावा. आणि समजा या 7 दिवसामध्ये जर काही अडचणी आल्या तर मग काय करायचं आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. परंतु हे जे काही 7 दिवस आहेत हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. प्रगट दिनाच्या अगोदरचे श्री गजानन महाराजांचं जे गुरुतत्व आहे, महाराजांच्या ज्या लहरी आहेत, ज्या शुद्ध सात्विक लहरी आहेत, त्या ब्रह्मांडामध्ये या 7 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे आपण या 7 दिवसामध्ये श्री गजानन महाराजांचं पारायण करणे, नामस्मरण करणे किंवा महाराजांची जास्तीत जास्त भक्ती उपासना करणे हे गरजेचं आहे प्रगट दिनाच्या अगोदरचं. तर प्रगट दिन आहे 8 फेब्रुवारीला. तर ज्यांना 7 दिवसाचं पालन करायचं आहे, म्हणजे तसं मी तुमच्यासोबत मागचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता की प्रगट दिनाच्या निमित्ताने 2 पद्धतीने पारण केले जाते. तसे तर अनेक पद्धतीने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केले जाते. परंतु ह्या प्रगट दिनाच्या अगोदर आपण जे घरी पारायण करणार आहोत त्यांच्यासाठी 2 पद्धतीने आपण पारायण करू शकतो. एक तर आपण प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी पारायणाची समाप्ती करायची किंवा आपण प्रगट दिनाच्या दिवशी पारायणाची समाप्ती करायची. मी मागच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत क्लिअर केल्या होत्या की ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे मग त्यांनी 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत पारायण करावं, ज्यांना प्रगट दिनाच्या अगोदर पारायणाची समाप्ती करायची आहे. आणि ज्यांना प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांच्या चरणी पारायण अर्पण करायचं आहे त्यांनी 2 तारखेपासून सुरुवात करावी, म्हणजे 8 तारखेला तुमचे पारायण हे पूर्ण होईल. मग 7 दिवसाच्या पारायणामध्ये 3-3 अध्याय हे घ्यायचे असतात. आणि ज्यांना 3 दिवसाचं पारायण करायचं आहे तुम्ही 6, 7, 8 या तारखांमध्ये करू शकता किंवा 5, 6, 7 या तारखांमध्ये तुम्ही 3-3 तुम्ही 7-7 अध्याय घेऊन, जसं आपण दशमी, एकादशी, द्वादशीचं पारायण करतो तसं आपण 3 दिवसीय पारायण हे श्री गजानन महाराजांच्या चरणाशी अर्पण करू शकतो. आता आदल्या दिवशी पारायण का पूर्ण करायचं, कारण की त्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो, तयारी करायची असते. त्यामुळे मग प्रगट दिनाच्या दिवशी ज्यांच्याकडून होणार नाही त्यांच्यासाठी सांगते, परंतु ज्यांच्याकडून प्रगट दिनाच्या दिवशी होणार आहे मग तुम्ही तुमचं पारायण हे महाराजांच्या चरणाशी तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी देखील अर्पण करू शकता. म्हणजे ज्यांना समजा आता 3 दिवसाचं पारायण करायचं आहे 6, 7 आणि 8 या तारखांमध्ये, तर मग तुम्हाला 7-7 अध्याय घ्यावे लागतील. मग तुम्ही समजा आता प्रगट दिनाच्या दिवशी सकाळपासून तुम्ही सुरुवात केली 7 अध्याय घ्यायला, त्यानंतर नैवेद्य बनवायचं आहे, दुपारपर्यंतच महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो. तुमच्याकडून जर का शक्य होणार असेल तर मग त्या पद्धतीने देखील तुम्ही पारायण तुमचं करू शकता, प्रगट दिनाच्या दिवशी देखील करू शकता. परंतु ज्यांच्याकडून होणार नाही, समजा आता लहान मुले आहेत, नैवेद्य दाखवायचं आहे, तयारी करायची आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांना फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण पूजेची मांडणी केली काय किंवा नाही केली काय, महाराजांना फुलं अर्पण केले काय, त्याने काही फरक पडत नाही. परंतु आपली कृतज्ञता म्हणून आपण महाराजांची पूजा मांडतो, महाराजांच्या चरणाशी फुलं अर्पण करतो, आपण हाताने हार करतो, यामध्ये आपल्याला खूप समाधान वाटते. मग अशा गोष्टी जर तुम्हाला करायची असेल, पूजा मांडायची असेल किंवा कोणाकडे समजा आता महाप्रसाद वगैरे असेल प्रगट दिनाच्या दिवशी, मग त्या दिवशी करणं होत नाही, तर मग तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही पारायण समाप्त करण्याचा प्रयत्न करा आणि 1 3 ते 4 ओव्या तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांच्या चरणाशी अर्पण करून द्या. म्हणजे पटकन आपला ग्रंथ वाचून होतो आणि आपण बाकीच्या तयारीला लागू शकतो. तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. किंवा ज्यांना प्रगट दिनाच्या दिवशी पारायण करायचं आहे, म्हणजे संपूर्ण प्रगट दिनाच्या दिवशीच 21 अध्याय महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे, मग त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळी 9च्या आतमध्ये तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करू शकता. म्हणजे इथे आपल्याला जसं आपण गुरुपुष्य अमृत योगावरती एका बैठकीमध्ये एका आसनी आपण पारायण करतो तशी करायची गरज नाही. तुम्ही सकाळपासून तर सायंकाळ म्हणजे 9 वाजेपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं पारायण हे महाराजांच्या चरणाशी अर्पण करू शकता. मध्ये तुम्हाला प्रगट दिन साजरा करायचा आहे, नैवेद्य बनवायचा आहे, महाराजांची आरती करायची आहे, ह्या गोष्टी जरी तुम्हाला करायच्या असल्या तर मध्ये तुम्ही करू शकता.
परंतु ज्यांना समजा त्या दिवशी करायचं नाही, त्या दिवशी कामे आहेत, तर मग तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करा आणि नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. मग प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही नामस्मरण करा, महाराजांची आरती करा, प्रगट दिन साजरा करा, महाराजांवरती फुलाचा वर्षाव करा, छान सुंदर फुले तुम्ही आणून ठेवा आदल्याच दिवशी किंवा त्या दिवशी ज्यांच्याकडून शक्य होणार आहे त्यांनी आणा. हार तुम्हाला जर का तुमच्या हाताने तुम्हाला हार करायला आवडत असेल महाराजांच्या मूर्तीला, फोटोला, तसे तुम्ही हार बनवून ठेवा. सुंदर छान आपल्याला खरंच खूप आनंद वाटते जेव्हा आपण स्वतःच्या हाताने हार बनवतो. विकत तर सगळं काही मिळते, विकत मिळण्याबद्दल तर काही प्रश्नच नाही, परंतु जेव्हा आपण आपल्या हाताने महाराजांसाठी काहीतरी बनवतो तेव्हा खरंच खूप सुंदर छान वाटते. महाराजांची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला हार घाला, फेटा घाला, महाराजांना खूप सुंदर छान सजवा, कारण महाराजांचा प्रगट दिन आहे. एक कृतज्ञता म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी महाराजांच्या चरणी नक्कीच अर्पण करावे की महाराज हे काही सगळं आहे हे तुमचंच आहे, हे सगळंच काही तुम्ही दिलेलं आहे. त्यामुळे एक फुल न फुलाची पाकळी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या चरणाशी अर्पण करत आहे. महाराजांना ना अलंकाराची गरज आहे, महाराजांना दागदागिन्याची गरज आहे, महाराजांना आपल्या फुलाची कशाची गरज नाही, परंतु आपली एक कृतज्ञता म्हणून की फुल न फुलाची पाकळी मी तुमच्या चरणाशी अर्पण करत आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. आणि आता समजा काही अडचण आली, पिरियड आला, विटाळ आला, सुतक आला, तर मग कसं करावं. समजा तुमची पारायणाची सुरुवात केली आहे 1 तारखेला किंवा 2 तारखेला तुमचे 3 अध्याय झाले किंवा 6 अध्याय तुमचे वाचून झाले, मग पिरियडला आता काय करावं. मग अशा कंडिशनमध्ये मनाला खूप वाईट वाटतं की मी एवढा उत्साहाने पारायण करत होते, माझ्या मनामध्ये खूप इच्छा होत्या, खूप छान माझं पारायण चालू झालं होतं, पण पिरियड आला. मग वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. महाराजांना काही राग येणार नाही, महाराज काही नाराज होणार नाही. भगवंताला सगळं काही दिसते, महाराजांना सगळं काही दिसते. महाराज सर्वव्यापी आहेत, महाराज अंतर्यामी आहेत, त्यांना सगळं काही समजते आणि ती एक नॅचरल गोष्ट आहे. त्या गोष्टीकडे आपण नॅचरल वेनच बघायला हवं. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात, काही ना काहीतरी सणवारही जातात, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं गरज नाही. आपण प्रगट दिनाच्या नंतर जर का महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण केलं किंवा महाराजांना नैवेद्य दाखवलं, महाराजांची आरती केली, तर महाराज काही रागवणार नाही आहेत. महाराजांना खरंच उलट खूप सुंदर छान वाटेल की सगळ्या अडचणी पार झाल्याच्या नंतर देखील पारायण पूर्ण झालं किंवा पारायण पूर्ण केलं, आरती केली, नैवेद्य दाखवला. त्यामुळे या गोष्टीमध्ये तुम्ही नाराज होऊ नका किंवा काही वेगळं असं वाटूनही घेऊ नका. तो समजा तुमच्याकडे काही ऑप्शन असेल, ऑप्शन म्हणजे कसं की तुमच्या घरामध्ये मोठे मुलं आहेत किंवा तुमचे मिस्टर जर समजा तुम्हाला तो ग्रंथ पूर्ण कंटिन्यू मग 21 अध्याय वाचून देणार असतील तर मग तुम्ही ऐकू शकता, तुम्ही बाजूला बसून तुम्ही ऐकू शकता. तुम्ही पूजेची मांडणी केलेली आहे, सगळं काही आहे, कलशाची स्थापना केली आहे. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला समजा घरातले मुलं असतील, मोठे मुलं असतील किंवा मुलगी असेल, शेजारी कोणी असेल, मिस्टर असतील, गजानन विजय ग्रंथ ते पुढे कंटिन्यू वाचन करत असतील तर मग तुम्ही बसून ऐका. मग तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी समजा तुमचं सगळं काही क्लिअर होणार असेल तर तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवा. परंतु प्रगट दिनाच्या दिवशी देखील समजा नैवेद्य वगैरे दाखवणं होणार नसेल, आता समजा ज्यांच्याकडे मुली आहेत ते खरंच खूप लकी आहेत, मोठ्या मुली आहेत, मग आईला समजा काही प्रॉब्लेम आला तर मुली कंटिन्यू करू शकतात. परंतु तसं काहीच ऑप्शन नाही, घरामध्ये मुलगी नाही. आता वाचनापर्यंत ठीक आहे, समजा मुलं असतील किंवा पती असतील ते वाचनापर्यंत ठीक आहे, पण नैवेद्य वगैरे बनवायचं म्हटलं की मग प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही मग कुणा शेजाऱ्याकडून वगैरे नैवेद्य बनवून घ्या किंवा कोणी नातेवाईकाकडून बनवून घ्या, घरात कोणी असेल इतर कोणी त्यांच्याकडून नैवेद्य बनवून घ्या. परंतु आता ज्यांच्याकडे असं काहीच ऑप्शन नाही की शेजारीही कोणी नाही, घरातही मुलगी नाही, मुले छोटे आहेत, मिस्टरांनाही वेळ नाही, मग अशा कंडिशनमध्ये पारायण देखील पूर्ण होऊ शकत नाही. मग अशा वेळी तुम्ही प्रगट दिन झाल्याच्या नंतर महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करा, महाराजांना नैवेद्य दाखवा, महाराजांची आरती करा, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही नंतरही प्रगट दिन झाल्याच्या नंतर देखील तुम्ही महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण केलं तरी सुद्धा महाराज काही रागवणार नाही, महाराजांना उलट खूप छान सुंदर वाटेल. त्यामुळे तुम्ही प्रगट दिन होऊ द्या, काही प्रॉब्लेम आला तर काही टेन्शन घेऊ नका. प्रगट दिन झाल्याच्या नंतर देखील आपण महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करू शकतो आणि महाराजांना नैवेद्य दाखवू शकतो, महाराजांची आरती देखील आपण करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.